नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला गणित विषय शिक्षक अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण नफा आणि तोटाच्या भाग 6 च्या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर सगळ्यांनी आहे ना ही मेंटॅलिटी ठेवायची की आज काहीतरी नवीन शिकणार आहोत, आज काहीतरी नवीन असे प्रश्नांचे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत ज्यांचा उपयोग आपल्याला आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये होणार आहे। तर आय होप सर्वजण या ठिकाणी नोटबुक आणि पेन घेऊन बसले असतील, प्रॉपर नोट्स काढण्यासाठी सर्वजण तयार असतील। या ठिकाणी भाग 1 2 3 4 5 अपलोड केल्यानंतर आजचा भाग आहे 6वा नफा आणि तोटाच्या संदर्भात। तर कालपर्यंत जे प्रश्न बघितले होते थोडंसं मॉडरेट लेवलचे मध्यम स्वरूपाचे प्रश्न होते। आज थोडासा प्रश्नांचा या ठिकाणी प्रकार बदलणार आहे, थोडीशी डिफिकल्टी लेवल बदलेल, मात्र जर कॉन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहिलेले असतील तर प्रत्येक क्वेश्चन समजण्यासाठी तुम्हाला जास्त अधिक अडचणी येणार नाही जर तुमची समज विकसित झालेली असेल तर। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी। ओके, आज थोडासा पॅटर्न चेंज करायचा प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी। तर क्वेश्चन स्क्रीनवरती सगळ्यांना दिसत असेल क्वेश्चन अँड त्याचे ऑप्शन दिलेले, आणि मग आपल्याला काय करायचं सोल्युशन बघायचं प्रत्येक क्वेश्चनचं। तर मागच्या स्लाइड मधले जर तुम्ही क्वेश्चन बघितलेले असतील तर त्या क्वेश्चन्स मध्ये आणि आजच्या क्वेश्चन्स मध्ये या ठिकाणी ना खूप सारा तुम्हाला फरक बघायला भेटेल। तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय दिलेला आहे, एक खुर्ची जर 314 रुपयांना विकली तर जेवढा तोटा होतो त्या तोट्याच्या दीडपट नफा ती वस्तू 429 रुपयाला विकल्यावर होतो, तर खरेदी किंमत सांगा असं म्हणलेलं आहे। वस्तूची खरेदी किंमत सांगायची, बट आपल्याला काय सांगितलेलं आहे तर 314 रुपयाला विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होतो 329 रुपयाला विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होतो त्या तोट्याच्या दीडपट नफा होतो असं सांगितलेलं आहे। म्हणजेच नफा आणि तोटा यांचं कंपॅरिझन या ठिकाणी दिलेलं आहे। ओके, तर ते प्रमाण काय सांगितलेलं आपल्याला, तोटा जो आहे या ठिकाणी तोटा इज टू नफा हा दिलेला आहे। सपोज करा वस्तू किती रुपयाला विकली असती, 314 रुपयाला जर विकली असती तर जेवढा तोटा झाला असता त्याच्या दीडपट नफा होतो म्हणून सांगितलं। तर तोटा आपण या ठिकाणी सध्या समजण्यासाठी मी काय सांगतो, 1 रुपया होत असेल 314 रुपयाला विकल्याच्या नंतर, तर 429 रुपयाला ती वस्तू विकल्याच्या नंतर होणारा नफा हा तोट्याच्या किती पट आहे, दीडपट। तर 1च्या दीडपट किती असतं, दीड असतं। कुठलीही संख्या असेल त्या संख्येचं एकपट किती असतं, ती संख्या स्वतः असते, आणि दीडपट किती असतं त्याच्या अर्ध, म्हणजे 2च्या दीडपट जर काढलं 1.5 टाइम्स तर ते किती येतं, 3 येतं या पद्धतीने। आता या ठिकाणी तोटा आणि नफाचं गुणोत्तर तर दिलेलं आहे, याला काय संबोधायचं आहे आपण, गुणोत्तर संबोधायचं आहे। तोटा जर 1 असेल तर नफा किती असेल, 1.5 असेल। हा दशांश टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, या दोघांना सुद्धा एका समान संख्येने काय करू शकतो, गुणू शकतो। गुणल्याच्या नंतर या ठिकाणी काय होईल, सपोज करा याला पण आपण 2 ने गुणले आणि याला पण 2 ने गुणलेला आहे। ओके, बे 1 बे, आणि या ठिकाणी 15 2 30 3.0 येतं। तर हे गुणोत्तर किती बनले या ठिकाणी, 2:3 असं बनलेलं आहे। गुणोत्तर किती बनले, 2:3। म्हणजेच 314 रुपयाला विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा 429 ला विकल्याच्या नंतर होतो, आणि हे गुणोत्तर तोटा आणि नफाचं किती आहे, 2:3 आहे। आता समजून घ्या वस्तूची ही आहे खरेदी किंमत। ओके, या ठिकाणी वस्तू विकला आपण 314 रुपयाला। ओके, जेवढा तोटा होतोय त्याच्या बरोबर दीडपट, म्हणजे या ठिकाणी 429 रुपयाला विकल्याच्या नंतर होणाऱ्या तोट्याच्या दीडपट काय होतो, नफा होतो। हे जे गुणोत्तर दिलेलं आहे या दोन्ही विक्री किमती आहेत। 314 ला जर विक्री केली तर तोटा होतो, 429 ला विक्री केली तर नफा होतो। आणि गुणोत्तर देत असताना 2:3 हे गुणोत्तर काढलेलं आहे, तर दोन्ही विक्री किमतीमधील अंतर जे आहे तर ते किती गुणोत्तर असतं असं आपल्याला काढायचं या ठिकाणी। तर 429 आणि 314 यांच्यामधला फरक काढण्यासाठी आपण काय करू, 314 ला 429 म्हणून मायनस करू। 9 मधून 4 गेले 5 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला, 4 मधून 3 गेले 1 राहिले, 115 आलं। किती आलं, 115। आता हे 115 रुपये जी किंमत आहे तर त्याचं गुणोत्तर किती आहे, 2 आणि 3। हे गुणोत्तर 2 आणि हे गुणोत्तर 3, तर दोन्ही मिळून गुणोत्तर किती बनतं, 5x बनतं। 5x बरोबर 115 एवढी किंमत असेल तर मग 5 ची किंमत किती बनते, 5 1 5 5 2 10 5 3 15, x बरोबर किंमत किती येते, 23। लक्षात येते, x बरोबर किंमत किती आली, 23। आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण गुणोत्तर x बरोबर किती घेतलंय, 23 घेतलेलं असेल तर गुणोत्तर आपण काय घेतलं, तोटा बरोबर 2x घेतलं होतं आणि नफा बरोबर 3x घेतलं होतं, आणि नफा हा तोट्याच्या किती पट आहे म्हणून सांगितलं होतं, दीडपट, म्हणून आपण काय घेतले त्या ठिकाणी 3x। मुळात मूळ गुणोत्तर आपलं काय होतं, 1.5 असं होतं, मात्र दशांश
अपूर्णांक असलेली संख्या टाळण्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय केलं 2नी आणि गुणोत्तर बदलवून घेतले 2/3. तर या ठिकाणी 2/3 हे जर गुणोत्तर असेल म्हणजे तोटा बरोबर 2x असेल आणि नफा बरोबर 3x असेल, तर 314 आणि 529 यांच्यामधला फरक जो 115 आलेला आहे तर ते 5x गुणोत्तर एवढं असतं. तर x गुणोत्तर आलं 23 आणि एक गुणोत्तर मिळाल्याच्या नंतर बाकी सर्व गुणोत्तर आपल्याला मिळतात असं मी सांगितलेलं होतं. तर या ठिकाणी काय करायचं, आपल्याला वस्तूची खरेदी किंमत सांगायची आहे. तर खरेदी किंमत बरोबर वस्तूची खरेदी किंमत बरोबर 314 रुपयाला तोटा होत होता. मात्र किती तोटा व्हायचा, 2x तोटा व्हायचा. म्हणजे तोटा किती रुपये होतोय, 1x म्हणजे 23, तर 2x ची किंमत किती येते, 2x ची किंमत येते या ठिकाणी 46 रुपये. म्हणून 314 रुपये मध्ये आपण जर हे 46 रुपये ऍड केले तर या ठिकाणी आन्सर काय येईल बघा. 6 आणि 4 10 0, हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि 1 सॉरी 6 आणि 4 10 0, हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि हा 3 ला 3. या दोघांची बेरीज किती येते, 360 रुपये येते. नाही पटलं तर काय करा, दुसरी खरेदी किंमत सुद्धा काढू शकतो. 429 रुपयाला वस्तू विकल्याच्या नंतर नफा होतो. मात्र नफा किती रुपयांचा झालेला आहे, 3x रुपयांचा नफा झालेला आहे. म्हणजेच x ची किंमत जर 23 असेल तर 3x ची किंमत किती असते, 3x ची किंमत 23 त्रिक 69 रुपये. तर 429 मधून जर आपण 69 मायनस केले या ठिकाणी 70 मायनस 400 बरोबर आहे ना, 69 या ठिकाणी 9 मधून 9 गेले 0, 12 मधून 6 गेले 6 राहिले, हातचाला 1, 4 मधून 1 गेला 3 राहिला, 360 रुपये. तर दोन्ही कंडिशन मध्ये आपली खरेदी किंमत, वस्तूची मूळ किंमत किती आलेली आहे या ठिकाणी 360 रुपये आलेली. दॅट इज द सोल्युशन ऑफ द क्वेश्चन. तर कोणत्या मेथडनी, पर्सेंटेज मेथडनी सॉल्व्ह न करता आपण या क्वेश्चनला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे, गुणोत्तर प्रमाणे या मेथडनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण इथं जर पर्सेंटेज मेथड यूज केलं असतं तर क्वेश्चन जास्त ट्रिकी बनू शकला असता. तर आहे ना, ज्या ठिकाणी जे हत्यार उपयोगी पडेल त्या हत्याराचा उपयोग करायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नख कापताना नेल कटर लागेल, आणखीन काही कापायचं असेल या ठिकाणी तर त्याला तलवारीची आवश्यकता लागेल. या ठिकाणी गुणोत्तर प्रमाणे हा क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर सेकंड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. क्वेश्चन काय दिलेलं व्यवस्थित रीड करून घ्या. एक वस्तू 450 रुपयांना विकल्याने जेवढा तोटा होतो त्या तोट्याच्या पावपट नफा ती वस्तू 762.5 रुपयांना विकल्यावर होतो. तर वस्तूंची खरेदी किंमत सांगा. या ठिकाणी बऱ्याच पेपरमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. बऱ्याच दशांश अपूर्णांक संख्याचा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करत असताना मात्र काळजी घ्यायची, चुकणार काहीच नाही. जे कॉन्सेप्ट आहे ते स्टील कॉन्सेप्ट तसंच राहील. ओके, कॉन्सेप्टमध्ये चेंज होणार नाही, संकल्पनेमध्ये बदल होणार नाही. काय सांगितले, मगाचा क्वेश्चन जसा केलाय तसंच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. एक वस्तू 450 रुपयाला, आपण नेहमी डाव्या बाजूला मी 450 लिहितो आणि जिथं नफा होत असतो ती किंमत नेहमी आहे ना उजवीकडे लिहित असतो. कारण या ठिकाणी जर खरेदी किंमत असेल तर इकडं तोटा होत असतो आणि पलीकडे गेल्यानंतर काय होत असतो, फायदा होत असतो. जसं की संख्या रेषेवरती आहे ना, म्हणजे नंबर्स दिलेले असतात त्या पद्धतीने. 450 रुपयाला विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होतो त्या तोट्याच्या पावपट म्हणजे किती लक्षात घ्या. या ठिकाणी पावपट म्हणजे सपोज करा हा संपूर्ण आहे तर हा भाग किती असतो, पाव असतो. ओके, हा जर संपूर्ण असेल तर हा किती असतो, अर्धा असतो. संख्येमध्ये समजून घ्यायचं असेल तर हा जर 1 असेल तर 1च्या पावपट किती असतात, 0.25 असतात. 2च्या पावपट किती असतात, 0.50 असतं. 4च्या पावपट किती असतं, 1 असतं. 8च्या पावपट किती असतं, 2 असतं. पावपट म्हणजे ना 1/4 बोली भाषेमध्ये आपण काय म्हणतो, पाव असं म्हणत असतो. ओके, पावपट आहे. तर आपल्याला या ठिकाणी पावपट समजलेलं असेल तर पुढे लक्ष द्या. मगाच्या क्वेश्चन मध्ये ना 1.5 नफा आहे असं म्हणलं होतं. आता काय म्हणलेलं आहे आपल्याला, 450 ला वस्तू विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होतो, सपोज करा 1 रुपया तोटा होतो, तर नफा हा होणाऱ्या तोट्याच्या पावपट म्हणजेच आहे ना 1/4. 1च्या 1/4 म्हणजे किती येतं, 0.25 हे गुणोत्तर दिलेलं आहे. चलो, हे गुणोत्तर आहे आपल्याजवळ. पॉईंट मधलं गुणोत्तर नकोय तर आपण काय करू शकतो, याला सरस कुठलंही गुणोत्तर घेता येतं आपल्याला. तर याला काय करू, आपण फक्त पूर्णांकामध्ये कन्वर्ट करू. जसं की या 25ला गुणिले 4 केलं, 25ला गुणिले 4 केलं तर इकडे पण गुणिले 4 करू. इकडे काय होतं, 25 चौक 100 हा गुणाकार आला आणि 2 अंकानंतर दशांश हा त्यांचा गुणाकार. म्हणजेच किती भेटलं आपल्याला, 1 भेटले. 4 1 4. लक्षात येते या ठिकाणी मी काय केलंय,
एक वस्तू विकल्याच्या नंतर जेवढा तोटा होतो तो त्याच्या पावपट किती होतं, नफा होतं असं सांगितले. 4x1 म्हणजेच नफा होतोय तोटा होतोय 4x, तर नफा होतो किती 1x. मात्र या दोन्ही संख्यांमधील आपल्याला फरक काढायचा आहे. मगाच्या क्वेश्चन मध्ये 450 ला विकलं तर 4x तोटा होतो आणि तीच वस्तू 762.5 रुपयाला विकली तर 1x काय होतो, नफा होतो. तर 5x या गुणोत्तराची किंमत काढायची. किती, 5x या गुणोत्तराची किंमत किती असेल, या दोघांमधला फरक असेल 762.5 मधून 450 काढायचे आपल्याला. तर 762.5 मधून 450 मायनस केल्याच्या नंतर ओके, पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवून वजाबाकी करणार. 5 ला 5 या ठिकाणी ॲज इट इज ओके, 2 ला 2 या ठिकाणी, 6 मधून 5 गेला 1 राहिला आणि 7 मधून 4 गेले किती राहिले, 3 राहिले. 312 पॉईंट किती आले, 5 आले. 312.5 आलेला आहे. तर x बरोबर किंमत काढत असताना 5 ने भागून घ्या. 5 × 5 5 × 30 राहिले किती 1, 5 दोन्ही 10 राहिले किती 2, 5 5 25 किती आलं 62.5 आलं. किती आले 62.5. याच ठिकाणी आपल्या क्वेश्चनचे आन्सर आले असं म्हणायला हरकत नाही. कारण काय सांगितले आपल्याला, एक वस्तू 762.5 रुपयांना विकल्यावर नफा होतो. किती नफा होतो, पावपट नफा होतो. आपण तो पावपट नफा गुणोत्तरामध्ये काढला होता. किती, वस्तू 762.5 रुपयाला विकल्याच्या नंतर 1x नफा होतो आणि 1x ची किंमत निघाली 62.5. म्हणजे 762.5 रुपयाला विकल्याच्या नंतर नफा किती होतो, 62.5 रुपयांचा 1x नफा होतो. हे 62.5 काय करू आपण, मायनस करू. तर आन्सर किती येतं, त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 700 रुपये आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर वस्तू 450 ला विकल्याच्या नंतर किती तोटा होत होता आपल्याला, 4x तोटा होत होता. तर वस्तूची या ठिकाणी खरेदी किंमत काढण्यासाठी आहे ना, दुसरी पण एक बाजू असेल. 450 ला तोटा होतो तर 450 मध्ये आपल्याला चौपट मिळवायची. कशाची, 62.5 ची. 62.5 ची चौपट काढा. 62.5 ची चौपट का बरं काढतोय, एका x ची किंमत किती आली आहे, 62.5 आली. तर तोटा किती झाला होता, 4x. तर 4 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 4 पंचे 20 ला 0, हातच्याला 2, 4 दोन्ही 8 2 10 ला 0, हातच्याला 1, साइन चौक 24 आणि 1 25. एका अंकानंतर दशांश किती आलं, हे 250. तर 250 याच्यामध्ये ऍड करा. 0 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 4 आणि 3 7. इथं सुद्धा खरेदी किंमत आपली किती आली, 700 रुपये आली. 450 वरून सुद्धा काढता येईल, 762 वरून सुद्धा आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर काढता येतं. सेम क्वेश्चन होते, फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन. क्लिअर आहे. आय होप इथपर्यंत कुणालाही डाऊट नसेल. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिलेला आहे. क्वेश्चन काय दिलाय, 12.5 रुपये प्रति किलोची 60 किलो साखर व 17.5 रुपये प्रति किलोची 80 किलोग्रॅम साखर एकत्र केली तर ही साखर काय किलोने विकावी, म्हणजे 30% नफा मिळायला हवा. बघा, सगळ्यात अगोदर तर आपण काय काढायला पाहिजे, हे 12.5 आणि 17.5 रुपये प्रति किलोची जी साखर आहे ती मिक्स केलेली आहे. आणि साखर जी आहे ती वेगवेगळ्या गुणोत्तरामध्ये आहे. या ठिकाणी 60 किलो साखर आहे 12.5 रुपयाची आणि 17.5 रुपयाची साखर किती आहे, 80 किलो आहे. आता हे 60 घेतलं किंवा 80 घेतलं याच्यामुळे ना क्वेश्चन जास्त लेंथी बनेल. त्याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. साखर किती आहे, चलो आपण काय करू, या ठिकाणी 12.5 रुपये प्रति किलो दराची साखर आहे आणि 17.5 रुपये प्रति किलो दराची साखर आहे. एकूण यांची खरेदी किंमत काढायचं म्हटलं तर 60 ने भागावं लागेल. ओके, हे 60 आणि हे 80. ओके, 60 आणि 80 ने गुणावं लागेल. मात्र आपण जर यांचं गुणोत्तर घेतलं, ओके, म्हणजेच या ठिकाणी याला पण रिड्यूस केलं, 20 त्रिक 60 आणि 20 चौक 80. हे 3 आणि 4 घेतले तरी सुद्धा ना क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतं. 60 आणि 80 घ्यावं असं काही आवश्यक नाही. मग एकूण खरेदी किंमत किती बनते, 3 5 15 ला 5, हातचाला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3, 375. तर एका अंकानंतर दशांश 37.5 आले. किती आले, 37.5. आणि या ठिकाणी 17.5च्या दराने 80 किलो साखर घेतली होती, ती 4 किलो बनवली आपण. ओके, गुणोत्तरामध्ये ना कन्वर्ट करून 4 पंचे 20 ला 0, 20 ला 0, हातच्याले 2, 7 चौक 28 29 30 ला 0, हातच्याले 3, 4 1 4 आणि 3 7. या ठिकाणी किती आलं, 70.
37.5 आणि 70 एवढी आहे ना खरेदी किंमत आली, ही एकूण खरेदी किंमत आहे. तर 70 आणि 37.5 हे टोटल जर केले आपण, 70 आणि 37 एकत्र केले तर 107.5 एवढं येतं. किती येतं? 107.5. आता आहे ना आपल्याला काय म्हणलंय, ही साखर या ठिकाणी एकूण खरेदी किंमत किती होती? 107.5. तर याच्यामध्ये प्रॉफिट मिळणार नाही. आपण काय केलं, 12.5 रुपये प्रति किलोची साखर घेतली, 17.5 रुपये प्रति किलोची साखर घेतली, एकत्र केली, त्यांची खरेदी किंमत एवढी आहे. तर याला टोटल साखर किती होती? 3 आणि 4 7 किलो साखर होती. 7 ने भाग दिल्याच्या नंतर आहे ना प्रति किलोचा दर या ठिकाणी येईल, मात्र त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार नाही. एकूण एवढी खरेदी किंमत आहे. तर या खरेदी किमतीवरती आपल्याला काय करायचं आहे? 30% नफा मिळेल असं म्हणले. 30% नफा मिळायला पाहिजे असा साखरेचा दर सांगा म्हणून सांगितलेला आहे या ठिकाणी. तर आपण काय करणार, याचं 30% काढायचं आहे. 30% किती असतं? सपोज करा कुठलीही संख्या असेल त्याचं 10% काढता येतं. 107.5चं 10% किती होतं? 10.75, दशांश एका अंकाने सरकतो. आणि 30% याला गुणिले 3 केल्याच्या नंतर 3 5 15 ला 5, हातच्याला 1, 6 3 7 21 आणि 1 22 ला 2, हातच्याला 2, 3 0 0 2 या ठिकाणी घेतलं, 3 1 3, किती आलं? 3225. म्हणजेच या ठिकाणी किती येईल? 2 अंकांतर दशांश द्यायचा आहे, 32.25 येईल. किती येईल? 32.25. तर या ठिकाणी 107.5 होता, 7.5 होता. याच्यामध्ये किती? 32.25 आपल्याला ऍड करायचे. हे 5 5 आणि 2 7 या ठिकाणी, 7 आणि 2 9, हा 3 ला 3, हा 1 ला 1, 149.75. जर ती साखर आपण 149.75 रुपयाला पूर्णच विकून टाकली तर 30% नफा होतो. मात्र या साखरेचा प्रति किलो दर सांगा म्हणले. ही साखर काय किलोने विकावी? एकूण साखर किती होती? आपण घेतली होती 12.5ची 3 किलो साखर आणि 17.5ची 4 किलो साखर. 7 ने भाग द्या, 7 1 7, 7 1 7, राहिले किती? 6. ओके, 7 9 63, 63 गेल्याच्या नंतर 69 किती राहिले? 6 राहिले, 67. 7 9 63 भाग देऊ शकतो, 4 राहिले, 7 सक्षम 42, 19.96. तर 19.96 रुपीज पर केजी या दराने जर आपण साखर विकली तर आपल्याला काय होतो? 30% प्रॉफिट होतो. तर हा प्रति किलो साखरेचा काय आहे? दर आहे, जे की आपल्याला विचारलं होतं. 19.96 हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. ओके, चलो पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिलेला आहे. 35 रुपये प्रति किलो दराचा 20 किलो चिकू व 50 रुपये प्रति किलो दराचा 30 किलो चिकू एकत्र केल्यास हा एकत्रित चिकू काय किलोने विकावा म्हणजे 20% नफा होईल? बघा, एकतर आहे ना 35 रुपये प्रति किलो आणि 50 रुपये प्रति किलोचा चिकू एकत्र करायचा आहे. मात्र क्वांटिटी कशी आहे त्यांची? वेगवेगळी आहे. या ठिकाणी मी लिहून घेतो. ओके, 30 रुपये प्रति किलोचा आणि 50 रुपये प्रति किलोचा चिकू आहे. किती किती किलो आहे? सॉरी, 35 रुपये आहे या ठिकाणी. 35 रुपये प्रति किलोचा आणि 50 रुपये प्रति किलोचा आहे ना चिकू आहे. हा आहे 20 किलो आणि हा आहे 30 किलो. हा 20 किलो आहे आणि हा 30 किलो आहे. तर यांना जर गुणोत्तरामध्ये परावर्तित केलं तर आपण 35 रुपयाचा 2 किलो आणि 50 रुपयाचा 3 किलो घेऊ शकतो. मग यांच्या खरेदी किमती येतील. एकूण खरेदी किंमत काढल्याच्या नंतर त्याच्यावरती किती प्रॉफिट कमवायचं? 20% प्रॉफिट कमवायचं आहे आणि मग प्रति किलोचा भाव काढायचा आपल्याला. तर कोणत्या पद्धतीने करणार? 35 दोणी 70 रुपये, 35 दोणी 70 रुपये हा पहिल्या चिकूची खरेदी किंमत. त्याच्यानंतर 50 त्रिक 150, 150 होतील. हे टोटल काय झालं? हा पहिल्या प्रकारचा चिकू, हा दुसऱ्या प्रकारचा चिकू. एकूण खरेदी किंमत किती झाली? 15 आणि 7 या ठिकाणी 22, 220 रुपये झाला. किती? 220 रुपये. याच्यावरती किती प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हणले? आता मला सांगा, 220 रुपयाचा चिकू जो आहे किती आहे टोटल? 5 किलो चिकू आहे. हे 2 किलो घेतले होते, हे 3 किलो घेतले होते. 5 ने जर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं, 5 1 5, 5 चौक 20, राहिले किती या ठिकाणी? 2 शिल्लक राहतात. ओके, 5 चौक 20, 44 रुपये प्रति किलो. हा तर दर काढलाय आपण 44 रुपये प्रति किलो. मात्र या ठिकाणी प्रॉफिट होतोय का? प्रॉफिट होणार नाही.
35 रुपये आणि 50 रुपयाचा चिकू एकत्र केला आणि तो 44च्या रेटने विकला तर कुठलाही प्रॉफिट होणार नाही. जेवढी खरेदी किंमत आपण म्हणजे ना जेवढ्या रुपयाला खरेदी केलेलं होतं तेवढ्याच रुपयाला विक्री केली असं होईल. आपल्याला टार्गेट काय सांगितलंय 220 जे आहे 220 रुपयावरती किती टक्के नफा भेटायला पाहिजे आपल्याला 20% नफा भेटायला पाहिजे. 220 रुपयावरती 20% नफा भेटायला पाहिजे. 220चं 10% होतं 22 आणि 20% किती होतं 44. तर हे 44 रुपये याच्यामध्ये ऍड करायचे. तर टोटल चिकू किती रुपयाला विकायला पाहिजे 4 आणि 2 6 2 264 रुपयाला चिकू विकायला पाहिजे. किती 264 ला. मात्र 5 किलो चिकू होते. एका किलोचा दर काय 5 ने भाग द्या. 5 1 5 5 5 25 किती राहिले या ठिकाणी 1 5 2 10 किती राहिले 4 भाग देत जात नाही म्हणून पॉईंट दिला 40 झाले. तर 40 52.8 या ठिकाणी ऑप्शन नंबर डी हे या क्वेश्चनचं काय आहे आन्सर आहे. तर प्रति किलो चिकूचा दर काय असेल 52.8 रुपये. जर 20% नफा कमवायचा असेल तर 20% नफा इन्क्लूड करून आपण त्याची विक्री किंमत काढली आणि विक्री किमतीला 5 ने भाग दिल्याच्यानंतर जे गुणोत्तर घेतलं होतं आपण जर 20 आणि 30 घेतलं असतं तर इथं काय झालं असतं 2740 भागिले 50 राहिलं असतं. ओके जास्त फरक पडला नसता. मात्र नंबर्स रिड्यूस करून घेण्यासाठी आपल्याला गुणोत्तर वापरावे लागतात त्यांचे. ओके क्लिअर आहे. चलो सेम टाईपचा क्वेश्चन होता ज्यांना हा 3rd नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला नसेल पॉईंट जर जास्त वाटत असतील तर सेम प्रोसिजर आपण फॉलो केली क्वेश्चन नंबर 4 मध्ये ऍज इट इज बघायचंय. त्याच्यानंतर 3rd क्वेश्चन बघितला तरी सुद्धा आहे ना क्वेश्चन या ठिकाणी समजेल. हा क्वेश्चन नंबर 5 आहे आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी. तर या ठिकाणी परत गुणोत्तराचा आपल्याला काय करायचं वापर करायचा आहे. क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. एक वस्तू 1080 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/9 नफा होतो तर शेकडा नफा सांगा. विक्रीच्या 1/9 नफा होतो हेच समजत नाही किंवा याची काय नसते अंडरस्टँडिंग नसते. ओके तर अंडरस्टँडिंग अगोदर डेव्हलप करून घेऊ या ठिकाणी. या टाईपचे क्वेश्चन आल्याच्या नंतर ना क्वेश्चन कोणत्या पद्धतीने ना टॅकल करायचं किंवा सॉल्व्ह करायचं आहे. बघा मी काय करतो या ठिकाणी एक किंमत घेतो खरेदी किंमत सगळी प्रोसिजर घेऊ. ओके चलो एक वस्तू आहे ज्याची खरेदी किंमत किती दिलेली आहे आपल्याला 200 रुपये दिलेली. व्यवस्थित विचार करा बेसिक कॉन्सेप्ट जे सांगितले त्याला पकडून चला. 200 रुपये काय आहे या वस्तूची खरेदी किंमत आहे. ओके ही वस्तू काय केलं ही वस्तू 20% नफ्याने विकली. किती 20% नफ्याने आपल्याला विकली. आता 200चे 20% किती होतात तोंडी सांगू शकाल किती होतात 40. ज्यांना सांगता येत नाही त्यांनी पर्सेंटेज चॅप्टर जाऊन बघायचं आहे जो की जवळपास 1 महिना अगोदर आपण अपलोड केलेला आहे. 40 रुपये म्हणजेच 20% नफ्याने विकल्याच्या नंतर 20% नफ्याने विकल्याच्या नंतर ही किती रुपयाला भेटायला पाहिजे या ठिकाणी 240 रुपयाला ही विकली गेली पाहिजे. 200 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर किंमत किती बनली 240. 240 ही काय आहे विक्री किंमत आहे. 240 ही काय आहे विक्री किंमत आहे. मला सांगा याच्यामध्ये झालेला नफा किती आहे. नफा जो झालाय नफा झालाय आपल्याला किती 40 रुपये. ओके वस्तूची किंमत 200 रुपये खरेदी किंमत वस्तूची विक्री किंमत 240 रुपये 20% नफा कमवला आणि नफा किती आहे 40 रुपये आहे. ओके क्लिअर आहे. मला सांगा आता इथं विधान काय दिलंय विक्रीच्या 1/9 नफा होतो. ओके विक्रीच्या 1/9 नफा नफा हा विक्रीच्या 1/9 होतो. समजतंय का. एक वस्तू 1080 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/9 नफा होतो. एवढंच सेंटेन्स लक्षात घ्या. विक्रीच्या 1/9 नफा होतो याला काय म्हणतो मी नफा विक्रीच्या 1/9 होतो. नफा हा विक्रीच्या 1/9 फक्त वर्ड्स मागे पुढे केलेले अर्थ तोच आहे. नफा हा विक्रीच्या 1/9 होतो. तर आपण या ठिकाणी काढू नफा हा विक्रीच्या किती आहे. नफा हा विक्रीच्या किती आहे. नफा किती नफा हा विक्री किमतीच्या किती x आहे. च्यासाठी काय करतो आपण गुणाकार करतो. नफा किती आहे 40 रुपये विक्री किंमत किती आहे 240 रुपये. 40 ही संख्या 240च्या किती आहे x पट आहे या ठिकाणी. तर x ची किंमत काढण्यासाठी 40 भागिले काय होईल 240 बरोबर इकडे x राहील 0 आणि 0 कॅन्सल 4 1 4 4 सख्ख 24 1/6 आलं. किती आलं 1/6. याला पण व्यवस्थित समजून घ्या. याचा अर्थ काय होतो इथं खाली काय असते विक्री किंमत. मला एक सांगा खरेदी किंमत किती होती 200 रुपये होती. खरेदी किंमत किती होती 200 रुपये होती आणि विक्री किंमत किती होती सॉरी नफा किती होता 40 रुपये होता. नफा किती होता 40 रुपये. तर नफा हा खरेदी किंमतीच्या किती आहे
नफा हा खरेदी किमतीच्या किती आहे 4 × 4 4 × 5 = 20. नफा हा खरेदी किमतीच्या किती आहे 1/5. म्हणजेच 1/5 म्हणजेच किती असतं 20% असतं. पर्सेंटेजमध्ये सांगायचं म्हणलं तर पर्सेंटेजला सध्या गोळी मारा, पर्सेंटेजला साईडला ठेवा. मी जर असं म्हणेन एका वस्तूची खरेदी किंमत 5 रुपये आहे तर त्याच्यावरचा नफा किती आहे 1 रुपये आहे आणि विक्री किंमत किती आहे 6 रुपये आहे. ओके, नफा जर 5 रुपये आहे तर खरेदी किंमत जर 5 रुपये आहे तर नफा किती आहे 1 रुपये आहे. तर विक्री किंमत किती रुपये होते 6 रुपये होते. विक्री किंमत 6 रुपये आहे, त्याच्यावरती कमवलेला नफा 1 रुपये आहे, तर खरेदी किंमत किती होते, विक्री किंमतीमधून नफा मायनस करा, काय मिळेल आपल्याला खरेदी किंमत मिळते. हे जर सगळं समजलेलं असेल तर आता या क्वेश्चनमध्ये म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग जर व्यवस्थित बनलेली असेल तर परत एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनमध्ये ना मी परत त्या ठिकाणी नंबर चेंज असतील परत त्या ठिकाणी एक्सप्लेन करेन. या ठिकाणी बघ, तर काय म्हणले आपल्याला, नफा हा विक्रीच्या 1/9 होतो. नफा हा विक्रीच्या 1/9 होतो. तर विक्री किंमत बरोबर पैशामध्ये लक्षात घ्या, विक्री किंमत जर 9 रुपये असेल तर नफा विक्रीच्या किती 1/9 म्हणजेच काय 1 रुपये आहे. विक्री किंमत 9 रुपये असेल तर नफा किती झाला 1 रुपये झाला. तर खरेदी किंमत सांगता येते का, एक वस्तू मी 9 रुपयाला विकली आणि 9 रुपयाला विकल्याच्या नंतर 1 रुपये नफा झाला, तर खरेदी किंमत किती झाली 8 रुपयालाच खरेदी केलं असेल ना, म्हणून तर 1 रुपये नफा कमवून विक्री किंमत किती बनली त्याची 9 रुपये बनली. तर शेकडा नफा सांगा असं म्हणलेलं आहे आपल्याला, काय शेकडा नफा सांगा म्हणले. तर मला सांगा खरेदी किंमत किती आहे 8 रुपये. ओके, आणि शेकडा नफा नेहमी कशावरती काढत असतो आपण, इथं नफा दिलेलं असतं विक्रीच्या किती पट आहे ते आपल्याला काय म्हणले शेकडा नफा किंवा वास्तविक नफा. वास्तविक नफा हा नेहमी कशावरती अवलंबून असतो, खरेदी किमतीवरती अवलंबून असतो. म्हणून या क्वेश्चनचे आन्सर काढत असताना नफा हा खरेदी किमतीवरती काढला जातो. म्हणून शेकडा नफा विचारले, शेकडा नफा बरोबर फॉर्म्युला काय होता, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 1/8 1/8 म्हणजेच किती असतं 12.5% असतं, किंवा भाग देऊन बघा 8 × 8 8 × 8 राहिले 2, 8 × 2 = 16 राहिले किती 4, भाग जात नाही दशांश दिला 40 झाले, 8 × 5 = 40. मी काय म्हणलं होतं तुम्हाला 12.5% असतं. ही व्हॅल्यू पार्ट करून ठेवा. 1/8 = 12.5%, 1/4 = 25%, 1/3 = 33, 1/3%, 1/2 = 50%, 1/1 = 100%. हे व्हॅल्यूज आहेत. ओके, जिथे की आपल्याला 108 समजल्याच्या नंतर लगेच आपण आन्सर सांगू शकतो किती 12.5% एवढा त्याच्यावरचा नफा झालेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचं काय आहे आन्सर आहे. समजले. क्वेश्चन वाचल्याच्या नंतर ना खूप ट्रिकी वाटतो आपल्याला. या ठिकाणी आपल्याला वस्तूच्या विक्री किमतीची आहे ना आवश्यकताच नाही. 1080 रुपयाला विकले की कितीला विकले डोंट नो, आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी विक्री किंमत नफा आणि खरेदी किंमत भेटल्याच्या नंतर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. हे आहे जे गुणोत्तर आपण शिकले याच्या अगोदर, हे गुणोत्तराची पॉवर आहे. ही जर कॉन्सेप्ट समजत असेल, 1/9 म्हणजेच काय असतं गुणोत्तर असतं, त्याच्यामध्ये 9 हा विक्री किंमत आणि 1 हा नफा आहे. 9 रुपये विक्री किंमत 1 रुपये नफा असेल तर खरेदी किंमत सरळ सांगू शकतो 8 रुपये. आणि 8 रुपये 1 रुपये हे किमती जर आपल्याजवळ असतील तर आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. किंवा असं पण म्हणता येईल या ठिकाणी बघा क्वेश्चन झालंय व्यवस्थित, याचं स्क्रीनशॉट घ्या. कारण चलो ठीक आहे, काय करतो मी या ठिकाणी आणखीन एक पेज ऍड करता येईल. ओके, क्वेश्चन तुम्हाला काय सांगितलं होता, नफा हा विक्री किमतीच्या कुठली कसर सोडणार नाही, विक्री किमतीच्या 1/9 पट आहे. 1/9 पट आहे. चला, अच्छा, याचा अर्थ काय होतो, विक्री किंमत बरोबर 9x होतं, नफा बरोबर 1x होतो, तर खरेदी किंमत बरोबर किती होतं 8x होतं. बरोबर, याच किमती होत्या. तिथं समजावून सांगत असताना मी काय केलं होतं, फक्त रुपये घेतलं होतं समजण्यासाठी. ओके, खरेदी किंमत 8x, नफा 1x आणि विक्री किंमत 9x. तर विक्री किंमत किती आहे 1080 ला विकलेलं आहे. 9x ची किंमत 1080. ओके, तर 9×9 12 9 8 12, x बरोबर किती आलं 120 आलं. किती आलं 120. तर आहे ना x ची किंमत म्हणजे नफा किती आहे 120 रुपये. नफा किती आहे 120 रुपये आहे. ओके, आणि 12 × 8 = 960. 960 रुपये काय बनते खरेदी किंमत. 8x ची किंमत काढलं, 8 × 120 केलं तर किती येतं, 8 × 120 केलं, x ची किंमत 120 आहे ना,
12×8 = 96 आणि हा 0 किती आला 960. खरेदी किंमत 960 आहे आणि नफा किती 120 आहे. तर हा नफा किती टक्के आहे. ओके चलो, तर हा 0 या 0 सोबत कॅन्सल. 12×1 = 12, 12×8 = 96 किती आलं परत 1/8 × 100 एवढंच आलं. परत किती आलंय 1/8 × 100 आणि इथं किती काढलं होतं पण 1/8 × 100. आन्सर किती यायला पाहिजे 12.5% एवढंच यायला पाहिजे. चलो समजलेलं आहे व्यवस्थित. तर पुढचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके सेम क्वेश्चन आहे. एक वस्तू 1260 रुपयांना विकली, त्यामुळे विक्रीच्या 421 इतका तोटा मिळतो किंवा तोटा होतो असं आहे. तर शेकडा तोटा सांगा असं म्हणलेलं आहे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काय म्हणलंय त्यामुळे विक्रीच्या 421 इतका तोटा होतो. तोटा किती होतो हे विक्री किमतीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. चला समजले सगळ्यांना. इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. ओके जास्त एफर्ट लागणार नाही त्याला. डायरेक्ट मी लिहू शकतो या ठिकाणी एक वस्तू 1260 रुपयांना विकली, यामुळे विक्रीच्या 421 इतका तोटा होतो. तर तोटा हा विक्री किमतीच्या किती होतो 421 इतका होतो. 421 इतका होतो. 421 21 रुपयाला वस्तू विकल्यामुळे 4 रुपये तोटा होतो. अर्थ काय होतो विक्रीच्या 421 तोटा होतो. याचा अर्थ 21 रुपयाला वस्तू जर विकली असती तर 4 रुपये तोटा झाला असता त्याच्यामध्ये. सरळ समजतंय या ठिकाणी. तर विक्री किंमत बरोबर किती आहे 21 रुपये. ओके आणि तोटा किती रुपये झालेला आहे याच्यावरती लॉस झालेला आपल्याला किती 4 रुपये. तर सांगू शकता या ठिकाणी वस्तू खरेदी किती रुपयाला केली असेल. एखादी वस्तू 21 रुपयाला विकल्यामुळे 4 रुपये तोटा असेल तर त्याची खरेदी किंमत किती असेल 25 रुपये. झालेला तोटा किती आहे 4 रुपये बदलणार नाही. खरेदी किंमत किती आहे 25 रुपये. तर आपल्याला शेकडा तोटा विचारलेला आहे. तोटा हा खरेदी किमतीवरती होत असतो. तोटा हा कशावरती होत असतो खरेदी किमतीवरती होत असतो. तर शेकडा तोटा बरोबर पाठ झाले की नाही आतापर्यंत तुम्हाला. ओके जर झालेलं असेल तर ना कमेंट सेक्शन मध्ये येस म्हणून सांगा या ठिकाणी. म्हणजे जवळपास 6 लेक्चर मध्ये ना एकच कॉन्सेप्ट घेऊन आपण चाललोय. ओके त्याच्यामध्ये ना मायनर फक्त चेंजेस आहेत. 4 रुपये तोटा झालेला आहे किती रुपयावरती 25 रुपयावरती. कारण तोटा नेहमी कशावरती असतो खरेदी किमतीवरती असतो. आणि जर पटत नसेल तर ना फर्स्ट व्हिडिओ काढून बघायचा प्रॉफिट अँड लॉसचा. ओके या ठिकाणी 25 × 25 25 × 100. ओके 4 × 16% किती 16% या ठिकाणी. तर किंवा सरळ मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं एक व्हॅल्यू 1.25 = 4% असतं. ओके तर इथं त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी सुद्धा आन्सर किती 16%. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं काय आहे आन्सर आहे. इथं आपण आन्सर काढण्यावरती जास्त फोकस करत नाहीये. कॅल्क्युलेशन कोणत्या पद्धतीने केले जातात आणि कॉन्सेप्ट काय सांगते आपल्याला समजावून आणि आपला अप्रोच कसा असायला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. हे डिटेल्स जे आहेत हे क्लिअर जर होत असतील क्वेश्चन वाचल्याच्या नंतर तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. येतं लक्षात. या ठिकाणी 1260 रुपयाचा काहीही संबंध येत नाही. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढत असताना पर्सेंटेज जर दिलेले असतील तर आपल्याला मूळ किमतीची आवश्यकता असत नाही. चलो झाला एक क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 6 पट आहे तर शेकडा तोटा सांगा. इथं आता आपल्याला ना खरेदी किंमत दिली ना विक्री किंमत दिली काहीच दिलेलं नाही. कंपॅरिझन दिलेलं आहे. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 6 पट आहे. ओके तर काय सांगितलंय सपोज करा एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 6 पट आहे तर हा असतो तोटा आणि ही असते विक्री किंमत. ओके या दोघांचा आहे ना संदर्भ दिलेला आहे ना आपल्याला. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 6 पट आहे याचा अर्थ तोटा 1 रुपया असेल तर विक्री किंमत 6 रुपये आहे. तोटा जर 2 रुपये असेल तर विक्री किंमत 6 पट म्हणजे 12 आहे. तोटा जर 3 रुपये झाला असेल तर विक्री किंमत 18 रुपये आहे. यापैकी कोणती जोडी घेऊन पुढे सॉल्व्ह करणार कोणती पण घ्या काही फरक पडत नाही. कोणतीही जोडी घेतली तरी काही फरक पडत नाही. म्हणून मग विनाकारण मोठे अंक घेण्याची आवश्यकताच नाहीये. ओके तोटा 1 रुपये असेल तर विक्री तोट्याच्या किती 6 पट आहे. ओके चला म्हणजेच तोटा 1 रुपये असेल तर विक्री 6 रुपये आहे. पुढे काय सांगितले तर शेकडा तोटा सांगा. शेकडा तोटा सांगा. तोटा सांगण्यासाठी खरेदी किंमत माहिती पाहिजे. मी तुम्हाला म्हणलं 2 रुपये तोटा झालाय. किती 2 रुपये तोटा झालाय. खरेदी किंमत सांगा.
नाही सांगता येत. कसं सांगता येईल? नाही. नाहीतर मी आहे ना खरेदी किंमत सांगितली तुम्हाला सांगितली आहे ना 20 रुपये खरेदी किंमत आहे. किती? 20 रुपये खरेदी किंमत आहे. तोटा किती आहे सांगा. सर विकले कितीला ते तर सांगा, खरेदी किंमत पण द्या आणि त्याच्यावर झालेला आहे ना तोटा असेल नफा असेल काहीतरी द्या म्हणजे सांगता येईल ना. एक नंबर केवळ एक संख्या दिल्याच्या नंतर त्याचं रिलेशन कुठल्याही संख्येसोबत जर नसेल तर आपल्याला आन्सर सांगता येत नाही. इथं काय दिलंय? तोटा 1 रुपये आहे, विक्री किंमत 6 रुपये आहे. 6 रुपयाला एक वस्तू विकतोय, 1 रुपये तोटा होतोय, तर त्या वस्तूची खरेदी किंमत मी लिहितो अगोदर, विक्री किंमत बरोबर 6 रुपये घ्या, तोटा बरोबर दिलेला आहे किती? 1 रुपये. त्यानंच सांगितलं 1 रुपये तोटा असेल तर 6 रुपये विक्री किंमत. तर खरेदी किंमत बरोबर किती होईल? 7 रुपये होतो. 7 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकली, ही विक्री किंमत, तर तोटा झाला 1 रुपये. तर 1/7 शेकडा तोटा, शेकडा तोटा बरोबर. तोटा नेहमी कशावरती डिपेंड करतो? तो नेहमी डिपेंड करतो खरेदी किमतीवरती. 7 गुणिले 100 दॅट इज 100 डिवाइड बाय 7. ओके. 7 × 7, 7 × 7 राहिले 3, 7 चौक 28. या ठिकाणी किती राहिले? 2. 20 झाले. 7 2 14. किती राहिले? या ठिकाणी 6 राहतात. 7 8 56. 14.28. 14 पॉईंट किती आलं? 28. ही पण व्हॅल्यू पाठ ठेवायची. 1/7 इज इक्वल टू 14.28% होतं. किती होतात? 14.28%. हे आपलं उत्तर आहे. 14.28 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. ओके. चलो समजले. मागचे 2 क्वेश्चन समजले असतील तर हे सुद्धा आहे ना खूप जास्त अवघड नव्हतं. या ठिकाणी गुणोत्तरामध्ये दिलेले असतील, पटीमध्ये दिलेले असतील तर आपल्याला क्वेश्चन इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. ओके. चलो. मात्र या प्रश्नांची खासियत आहे, या प्रश्नांना परत यांचा ना सराव करावा लागतो, तरच क्वेश्चन काय होतात या ठिकाणी लक्षात ठेवतात. आय डोंट नो हे क्वेश्चन दिसण्यासाठी मी थोडंसं साईडला थांबलोय. मी फ्रेममध्ये येतोय किंवा नाही, मात्र माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तेवढा इनफ आहे नोट्स बनवण्यासाठी तुम्हाला. ओके. तुम्ही मला बघावंच हे आवश्यक नाहीये. चलो क्वेश्चन काय पुढचा? विक्रीची किंमत नफ्याच्या 9 असल्यास शेकडा नफा सांगा. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही. चलो. तर टाइम असेल 30 सेकंद मॅक्झिमम. ओके. विक्रीची किंमत ही नफ्याच्या 9 असल्यास शेकडा नफा सांगा असं म्हणलेलं आहे. तुमचं आन्सर झालेलं आहे. मी या ठिकाणी स्टार्ट करतो आणि सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे की क्वेश्चन सॉल्व्ह करतो. मी 30 सेकंदाचा जरी टार्गेट देत असेल या ठिकाणी, वेळेअभावी आहे ना जास्त वेळ या ठिकाणी देता येत नाही. मात्र तुम्ही काय करायचं, जे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत ते क्वेश्चन तुम्ही स्वतः जास्त वेळ घेऊन सॉल्व्ह करायचा. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे ना तुम्ही क्वेश्चन कॉन्सेप्ट ऑलरेडी शिकले. आपण मागच्या 3 क्वेश्चन मध्ये आहे ना हीच कॉन्सेप्ट बघितलेली. तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर मग आहे ना प्लेचं बटन दाबायचं, म्हणायचं गुरु सर आता बोला तुम्ही, आम्ही आन्सर काढून ठेवलेला आहे. एकतर चुकलेलं असेल तर तुमच्या उत्तरामध्ये आम्ही दुरुस्त करू, आणि बरोबर आलेलं असेल तर मग आमचा कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते मग 7व्या आबाळात असेल. ओके. क्लाउड 7 त्याला म्हणतो. चला. विक्रीची किंमत नफ्याच्या 9 आहे. आपल्याला काय म्हणले? विक्री किंमत आणि नफा, विक्री किंमत आणि नफा यांचा संबंध सांगितले. विक्रीची किंमत नफ्याच्या 9 आहे. नफा 1 रुपये होत असेल सर तर विक्री किंमत किती रुपये होते? 9 रुपये होते. 1 रुपयाच्या 9 9. नफा 2 रुपये घेतलं तर हे 18 होतं. चला आपण काय करू सध्यासाठी ना, तुम्ही 9 आणि 1 घेऊन सॉल्व्ह करा. मी काय करतो, नफा 2 रुपये घेतो आणि विक्री किंमत किती घेतो? 18 रुपये घेतो. तुमचा पण क्वेश्चन सेम सॉल्व्ह होईल, माझा पण क्वेश्चन सेम सॉल्व्ह होईल त्या ठिकाणी. मग आपल्याला काय सांगितलंय, आता आपल्याजवळ काय काय विक्री किंमत आहे, आपल्याजवळ काय काय आहे या ठिकाणी? विक्रीची किंमत मी घेतली किती? 18 रुपये. तर नफा किती झाला होता? नफा झाला होता या ठिकाणी 2 रुपये. तर खरेदी किंमत किती असेल? 8 रुपयाला वस्तू विकली, 2 रुपयाचा नफा झाला, तर खरेदी किंमत कमी असेल. खरेदी किंमत असेल 16 रुपये. किती रुपये? 16 रुपये. मग आपल्याला काय विचारलं? शेकडा नफा सांगा. शेकडा नफा, शेकडा नफा. तुमच्या मनात येत असेल सर बस करा, एवढं करायची आवश्यकता नाही, याच्या पुढचे स्टेप आम्ही स्वतः सॉल्व्ह करतो. नफा 2 रुपये झालाय, खरेदी किमतीवर होत असतो 16 गुणिले किती या ठिकाणी? 100. ओके.
तर बे एक बे 82 16, 108 ची किंमत 12.5%. 108 ची किंमत किती? 12.5%. 12.5% इज द राईट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नासाठी हे उत्तर आहे. 9 रुपये 1 रुपये घेऊन तुम्ही सॉल्व्ह केला तरी सुद्धा क्वेश्चन त्याच पद्धतीने सॉल्व्ह होतो. ट्राय करा, निश्चितपणे तुमचं उत्तर किती? 12.5% एवढं येईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली व बी ने तीच वस्तू सी ला 30% नफ्याने विकली, तेव्हा त्याला 67 रुपये जास्त मिळाले. तर वस्तूची मूळ किंमत किती असं विचारलेलं आहे. काय विचारलं आपल्याला? वस्तूची मूळ किंमत किती. ओके, चलो व्यवहार लक्षात घेऊ. या ठिकाणी ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली. ए ने कुणाला विकली? बी ला विकलेली आहे. ओके, 20% नफ्याने विकली. तर ए जवळ वस्तू किती रुपयाची होती? 100 रुपयाची होती. किती रुपयाची? 100 रुपयाची. याच्या नाही ना पर्सेंटेज निघेल आपला. 100 रुपये. त्याने 20% नफ्याने विकली म्हणजे बी ला ती वस्तू किती रुपयाला विकली असेल? 120 रुपयाला. परत या ठिकाणी आहे ना दुसरं ऑपरेशन होतं, दुसरा व्यवहार होतो, दुसरी क्रिया होते. काय होतं? बी हा त्याच्याजवळ वस्तू किती रुपयाची आहे? 120 रुपयाची आहे. ओके, ही वस्तू विकतोय कोणाला? सी ला विकतोय. तर सी ला विकत असताना या ठिकाणी किती? 30% नफ्याने त्याने विकलेली आहे. बी ने तीच वस्तू सी ला 30% नफ्याने विकलेला आहे. तर 120 चे 30% किती होतात? 120 चे 30% किती होतात? एकतर डायरेक्ट गुणाकार करू शकतो किंवा 10% 12 होतं. किती होतं? 10% 12 होतं. तर 10% 12 होतं. तर 30% 10%चं 3 पट किती होतात? 36% होतात. किती? 36 या ठिकाणी 136. ओके, 136. तर ही वस्तू विकली गेली कितीला? 120 आणि 36 156 रुपयाला. वस्तू विकली गेली काय? बी ने वस्तू विकली कितीला? 156 रुपयाला. मला सांगा या ठिकाणी बी ला मिळालेली रक्कम, बी ला मिळालेली जी रक्कम आहे, सॉरी बी ने कुणाला विकली? सी ला विकलेली आहे. तर बी या ठिकाणी बी ला वस्तू भेटली होती किती? 120 रुपयाला. ओके, आणि बी ने सी ला वस्तू विकली किती टक्के नफ्याने? किती टक्के नफ्याने? त्या ठिकाणी 30% नफ्याने. तर या ठिकाणी ना डिफरन्स कितीचा होता? हा 36%चा होता. किती? 36%चा. आणि बी ने वस्तू घेतली किती होती? कितीला होती? 120 रुपयाला. ओके, तर 120 रुपये जर कव्हर केले त्याने, 120 रुपये जर काढून घेतले तर बाकीचे पैसे अधिकचे भेटलेले आहेत. तर यात म्हणजे 20% जास्त खर्च झाले होते त्याचे. किती? 120 रुपये मधले आहे ना हे वरचे जे 20% आहेत हे 20% ना जास्त खर्च झाले होते. आता आहे ना त्याला प्राप्त झालेली रक्कम या ठिकाणी किती दिली? 67 रुपये जास्त मिळाले असं म्हणले. वस्तू कितीलाही असेल, 100 ची वस्तू ए ने बी ला विकली किती रुपयाला? 120 रुपयाला. बी ने तीच वस्तू आता त्याला भेटली किती? 120 रुपये. एका व्यक्तीची आहे ना खरेदी किंमत दुसऱ्या व्यक्तीची विक्री किंमत असू शकते. ओके, तर हे जे 120 रुपये विक्री किंमत आहे, 120 रुपये ही जी विक्री किंमत आहे ती या ठिकाणी बी साठीची काय आहे? खरेदी किंमत आहे. बी ने खरेदी केले 120 ला आणि बी ने विकले कितीला? 156 रुपये. 156 रुपयाला विकलं होतं. मात्र खरेदी कितीला केलं होतं त्यांनी? 120 रुपयाला केलं होतं. आता हा 20% आणि 36% किती? हे 20% आणि हे 36%. ओके, खरेदी करत असताना त्यांनी खर्चले होते 20% आणि विक्री करत असताना त्यांनी मिळवलेत किती? 36%. तर याच्यामध्ये ना किती टक्क्याचा प्रॉफिट भेटलाय त्याला? एकूण 16% प्रॉफिट भेटलाय. किती? 16%चा 16%. हे 16% म्हणजेच किती रुपये आहेत? 67 रुपये आहेत असं सांगितलंय. किती रुपये आहेत? 67 रुपये. तर 67 या ठिकाणी असेल. तर या क्वेश्चनचा आन्सर काढत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे? 16% जर अधिक भेटलेली रक्कम असेल तर वस्तूची मूळ किंमत किती असते? 100% असते. त्या ठिकाणी लिहिलं होतं पण 100% बरोबर किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करा. क्वेश्चन इझिली या ठिकाणी काय होईल? सॉल्व्ह होईल. कसं सॉल्व्ह होईल? या ठिकाणी 16 गुणिले x बरोबर 67 गुणिले 100. ओके, चला x बरोबर 67 ला 16 ने भाग देऊ आपण. हा 100 गुणिले जशाच तसा असू द्या. तर 16 16 1 16 16 चौक 64. 16 चौक किती? 64. राहिले किती? 3. भाग जात नाही, आपण दशांश दिला, इथं घेतलं 0. 30 झाले. 16 1 16 राहिले किती?
14 या ठिकाणी 140 झाले. तर 16ने कितीचा भाग जाईल? 16 90 44 या ठिकाणी. तर 16ने 8चा भाग जाईल. 16 8 4.18. आणखीन भाग देऊ शकतो, मात्र या ठिकाणी 418. 100ने याला गुणल्याच्या नंतर हा दशांश कुठे जातो? पुढे जातो. आपण भागाकार कुठे केला? या ठिकाणी 4.18 पर्यंतच केलाय. 4.18 पर्यंत गुणिले 100 पण आहे ना पुढं. ओके, तर हे किती येतं? 418 एवढी किंमत येते. 418.75 किंमत आहे. हेच या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. ओके, क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे. मी परत एकदा सांगतो. ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली, बी ने तीच वस्तू सी ला 30% नफ्याने विकली, तेव्हा त्याला 67 रुपये जास्त मिळाले. किती रुपये? 67 रुपये जास्त मिळाले. त्याने इन्व्हेस्ट केले होते 120%. ओके, आणि त्याला मिळालंय किती? 36%. ओके, 120च्या वर किती? 36% एवढं मिळालेलं होतं. म्हणजे डिफरन्स कितीचा निघून येतो त्यातून? 16%चा. तर जास्त मिळालेली रक्कम किती आहे म्हणून सांगितलं होतं? त्याला 67 रुपये जास्त मिळाले. दॅट इज 16% इज इक्वल टू 67. मग 100% इज इक्वल टू का बरं काढले? कारण वस्तूची मूळ किंमत काढा म्हणून सांगितलं होतं. दॅट इज 100%. आणि 100% किती आहे? 418 रुपये या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी रुपये 15,525 रुपयाला विकल्या. पहिल्या वस्तूच्या विक्रीत त्याला, एक टाईपचा क्वेश्चन आहे, मी नंतर आहे ना क्वेश्चन आल्याच्या नंतर सांगेन. एक व्यक्ती काय करतो? सपोज करा 23,000 रुपयाला 2 वस्तू विकतो. किती रुपयाला? 23,000 रुपयाला. 23,000 रुपयाला दोन्ही वस्तू विकतो. 23,000 रुपये ही काय आहे? विक्री किंमत आहे. ओके, आणि ही पण काय आहे? विक्री किंमत आहे. दोन्ही वस्तू 23,000 रुपयालाच विकलेले आहेत. मात्र त्याला काय झाला? ही वस्तू विकल्याच्या नंतर 12% नफा झाला आणि ही वस्तू विकल्याच्या नंतर 12% तोटा झालेला आहे. या केसमध्ये नेमका त्याला नफा होतो की तोटा होतो? आणि जर काही होत असेल तर तो किती होतो? तर त्यावेळेस एकतर आहे ना या टाईपच्या आहे ना क्वेश्चनमध्ये, म्हणजे विक्री किंमत सारखी असताना नेहमी काय होतो? तोटा होतो. किंवा जर होणारा नफा आणि तोटा दोन्ही पण सेम पर्सेंटेजमध्ये दिलेला असेल तर 12% तोटा होतो, 12% नफा होतो. तर नेहमी त्याला तोटा होतो. आणि तो किती होतो? या ठिकाणी 144. 12चा वर्ग. ओके, तर 1.44% एवढा काय होतो? त्याला तोटा होत असतो. 12 आणि 12चा काय करायचं? वर्ग करायचा. त्याच्यामध्ये काय करायचं? पर्सेंटेज काढून टाकायचं. 1.44% लॉस होत असतं. या टाईपचा क्वेश्चन आहे. पुढे आपण बघणार आहोत. तो क्वेश्चन या ठिकाणी ऍड केलेला नाही. सिंपल आहे, फक्त ट्रिक यूज करायची त्या ठिकाणी. बट त्याचं बेसिक कॉन्सेप्ट सांगून मग तुम्हाला मी त्याचा आन्सर सांगणार, डायरेक्ट आन्सर सांगणार नाही. चला, आता का बरं सांगितलं? नेहमी त्याच टाईपचा क्वेश्चन येतो याची गॅरंटी नाही. सरळ सेवा भरतीला क्वेश्चन विचारला जातो. जसं की वनरक्षक असेल, लिपिक टंकलेखक असेल, पोलीस भरती असेल. मात्र तलाठीचा जर पेपर असेल किंवा ग्रुप सीचा पेपर असेल, ग्रुप बीचा पेपर जर असेल, तर या पेपर्समध्ये आहे ना क्वेश्चन थोडंसं वेगळ्या पद्धतीने येतं. पर्सेंटेजेस ज्यावेळेस चेंज होतात त्यावेळेस मग आपली गफलत होते, क्वेश्चन आपल्याला समजत नाही. म्हणून याच्या आहे ना एकदम बेसपर्यंत जाणं, एकदम मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे. जोपर्यंत फाउंडेशन मजबूत होत नाही, जोपर्यंत पाया मजबूत होत नाही, तुम्ही कुठलंही पिलर, कॉलम, कळस काही बांधू शकत नाही त्याच्यावर. बेस जर मजबूत असेल तर इच अँड एव्हरी क्वेश्चन तुमच्यासाठी काय असेल? हलवा असेल या ठिकाणी. चला, क्वेश्चन काय म्हणले? एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 15,525 रुपयाला विकल्या. किती रुपयाला विकल्या? 15,525. पहिली वस्तू आहे ती पण 15,525 ला विकली, विक्री किंमत आहे. दुसरी वस्तू आहे ती पण 15,525 ला विकलेली आहे. हे क्लिअर व्हायला पाहिजे. पहिल्या वस्तूच्या विक्रीत त्याला 15% नफा झाला. पहिल्या वस्तूच्या विक्रीत किती? 15% नफा झाला. व दुसऱ्या वस्तूच्या विक्रीत त्याला 35% नफा झाला. तर दोन्ही वस्तू मिळून एकूण खरेदी किंमत किती असं विचारलेलं आहे. इझिली क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडवरती कमांड आहे, तर त्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह होतो. रेशो मेथडनी पण क्वेश्चन सॉल्व्ह होतो, मात्र थोडंसं ट्रिकी आहे, तर त्याला या ठिकाणी टाळायचं आहे. जी मेथड सोपी असेल त्या मेथडनी आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करू. 15,525 ला एक वस्तू विकली आपण. ओके, गोष्टी आहे ना मी तोंडी सांगतोय, रायटिंगचं काम कमी करेन या ठिकाणी. 15,525 ला पहिली वस्तू या ठिकाणी आहे ना, वस्तू क्रमांक 1 घेऊ. वस्तू क्रमांक 1 ही वस्तू आपण कितीला विकल्या? 15,525 ला. त्यावेळेस पहिल्या वस्तूच्या विक्रीत त्याला किती? 15% नफा होतो. म्हणजेच 15,525 ची किंमत किती टक्के झाली? विक्री किंमत 115% होते. तर वस्तूची खरेदी किंमत किती असते? 100%. वस्तूची खरेदी किंमत किती? 100%. इझी आहे,
सिंपल आहे, काय नाही. मोठा आकडा दिसतोय मात्र भाग तर निश्चितपणे जाईल, म्हणूनच तर आकडे दिलेले आहेत या ठिकाणी. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x गुणिले 115 बरोबर 15,525 बरोबर आहे ना. 15,525 गुणिले 100. या 100ला आपण हात लावायचा नाही, सगळ्यात शेवटी याचा उपयोग करू गुणिले करायसाठी. 115 ने भाग द्यायचा आहे. 15,525 भागिले 115 हा गुणिले 100 आहे, हा इथेच असू द्या. ओके, तर 5 2 10 5 3 15. ओके, 5चा भाग घातला, 5 3 15, 5 1 5, इथं भाग जात नाही, 5 0 0, 5 5 25, 3105 किती आलं? 3105 गुणिले 100 भागिले किती आहे? 23 आहे. ओके, 23 ने भाग द्यायचा आहे. 23 1 23, 23 1 23, राहिले किती या ठिकाणी? 23, 8 राहिले. ओके, तर 23 त्रिक 69, राहतात किती? 11. ओके, तर 23 5 15 200 135. तर x बरोबर 135 गुणिले किती आहे? 100, म्हणजेच किती झालं? x बरोबर 13,500. ही खरेदी किंमत आहे पहिल्या वस्तूची. ओके, त्याच्यानंतर वस्तू क्रमांक 2 बघा या ठिकाणी. वस्तू दुसरी. ओके, दुसरी वस्तू विकली किती रुपयाला आपण? दुसरी वस्तू 35% नफ्याने विकली, म्हणजेच 15,525. 15,525 हे जे आहे किती आहे? 135% आहे. तर आपल्याला खरेदी किंमत कशी काढता येते? 100% खरेदी किंमत. 100% किंमत म्हणजे किती आहे? x आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर ना मी या ठिकाणी डायरेक्ट लिहितो x बरोबर या ठिकाणी 15,525 गुणिले 100 भागिले 135. 135. ओके, चला 5 ने भाग देऊ. 5 2 10, या ठिकाणी 3 राहिले, 5 7 35. ओके, तर 5 3 15, 5 1 5, 5 0 0, 5 5 25, किती राहिले? 3105 भागिले 27. ओके, चलो गुणिले 100 आहे या ठिकाणी, 100 लिहा. ओके, तर 27 ने डायरेक्ट भाग देऊ शकतो आपण. 27 1 27, 27 1 27, राहिले किती? 28 29 30 31, 4 राहिले. ओके, 27 1 27. ओके, या ठिकाणी 27 गेल्याच्या नंतर राहिले किती? 35 राहिले. 27 5 35. ओके, 25 5 1,200 होतात, 27 5 135 होतात. तर 115 गुणिले 100 म्हणजेच किती झाले? 11,500. पहिल्या वस्तूची खरेदी किंमत 13,500, दुसऱ्या वस्तूची किंमत 11,500. तर या दोघांची ऍडिशन करू या ठिकाणी. ओके, 0 0 0 कॅरी 1, 4 5 2. तर खरेदी किंमत किती झाली त्या दोन्ही वस्तूंची? 25,000 रुपये ही त्यांची काय झाली? खरेदी किंमत झाली. रेशिओ अँड प्रपोर्शन मेथडने सुद्धा ना क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 घेऊन त्या ठिकाणी ना त्यांचं जे प्रॉफिट झालेलं आहे तो प्रॉफिट लिहून कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो हे आता नाही. प्रॉफिट ओके झाले. क्वेश्चन हा शेवटचा होता आपला या व्हिडिओमधला. तर रेशिओ अँड प्रपोर्शनने आहे ना याच टाईपचा किंवा याच्यापेक्षा आणखीन थोडंसं याच्यामध्ये चेंजेस असेल सेम टाईपचे क्वेश्चन नेक्स्ट स्लाइडमध्ये ॲड केले. त्याच्यामध्ये ना रेशिओ या मेथडने हा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने आणखीन इझी बनवता येतो. ही तर मेथड आपली कमांड आहे. ही या मेथडने क्वेश्चन तर सॉल्व्ह होतो या ठिकाणी. जास्त वेळ लागणार नाही. मला एक्सप्लेन करायला जास्त वेळ लागलेला आहे, मात्र क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना जास्त वेळ लागत नाही. तर त्या ठिकाणी आज इथेच थांबू. आणि एक सांगणं आहे, ॲड कधी पडेल याची वाट बघत बसू नका. नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. ॲड पडायला कदाचित उशीर होईल, कदाचित लवकर पडू शकतं. खूप सारे संभ्रम असतात, खूप सारे काय म्हणू शकतो आपण गोष्टी अफवा असतात की ना पावसाळ्यातच ग्राउंड होणार आहे, पावसाळ्याच्या नंतर होणार आहे, दिवाळीच्या नंतर लगेचच प्रोसेस चालू होणार आहे. नाही, एवढी दिवाळी झाल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच्या नंतर मग प्रोसेस चालू होईल. आता फक्त ॲड काढतील, नंतर प्रोसिजर करतील, सगळ्या प्रोसिजरला वर्षभर लावतील वगैरे. या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. एक गोष्ट तुमच्या हातात आहे. आपल्या हातातल्या ज्या गोष्टी नाहीत त्याचा विचार करत बसायचं नाही. आपल्या हातात सध्या एकच गोष्ट आहे. जवळपास कमीत कमी आता स्टार्टिंग लेवलला 6 ते 7 तास आपण एका ठिकाणी बसून ओके स्पॅम बनवायचे टायमिंग जे 3 तास 2 तास. ओके, एका ठिकाणी
एकाच वेळी 4 तास 5 तास अभ्यास कोणीही करू शकत नाही, बिलकुल करू नका. कोणी सांगत असेल, बसून दाखवत असेल, विश्वास ठेवू नका. बसलात तरी सुद्धा तुमचा अभ्यास होणार नाही. कुठलाही एखादा कोर सब्जेक्ट तुम्ही घेतलात, कंटिन्युअसली त्याची स्टडी तुम्ही मॅक्झिमम 3 तास करू शकता. त्याच्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक घ्या, फ्रेश व्हा, पिक्चर बघा, सिरियल बघा, गाणे बघा, फिरायला जावा बाहेर, काय करायचं ते करा, चहा पिऊन या. 3 तासाच्या नंतर ब्रेक घेऊन परत 3 तासासाठी बसायचं आहे, परत 2 तासासाठी, किंवा 3 तास परत मधल्या टप्प्यामध्ये 2 तास, परत 3 तास. या पद्धतीने ना टाईमचं शेड्यूल काढा. कुठल्याही एखाद्या टाइम पिरियडमधला एखादा तास वगळला गेला कुठल्याही कामामुळे, जसं की आज अभ्यासाला सुरुवात केली, सकाळी 3 तास भेटलेच नाहीत, 2च तास झाले, ओके, पुढचं शेड्यूल चेंज करू नका. 2 तास, मधले 2 तास, शेवटचे 3 तास. आज 8च्या ठिकाणी 7 झालाय, कधी 6 झालाय, हरकत नाही. आपल्याला आहे ना इफिशियन्सी कमी जास्त झाली तरी चालेल, हरकत नाही. क्षमता कमी जास्त झाली चालेल, मात्र रोज म्हणजे रोज करायचं आहे. या गोष्टीमध्ये आहे ना बिलकुल खंड पडू देऊ नका. कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, चला तर मग या ठिकाणी आज एवढंच पुरं करू. बाकीचे क्वेश्चन उद्याच्या पिरियडमध्ये घेऊ. या ठिकाणी आपण ओके, प्रॉफिट आणि लॉसचे आहे ना खूप सारे टाईप आहेत म्हणून मी सांगितलंय, आणि हे कुठंपर्यंत चालेल याची गॅरंटी मी पण देऊ शकत नाही. जिथपर्यंत चालेल, जोपर्यंत क्वेश्चनचे टाईप समजत नाही, जोपर्यंत मला आहे ना नवीन नवीन प्रकारचे प्रश्न भेटत जातील, तोपर्यंत मी या ठिकाणी ना ही संपूर्ण तयारी तुमची घेत राहणार आहे. आणि जास्तीत जास्त जसं की आहे ना कुठलाही कोर चॅप्टर आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण आपण घेतलं होतं, जवळपास 12-15, 10-12-15 एवढे लेक्चर होत असतात. मे बी आय होप तेवढे लेक्चर्स होतील. आणि PYQ सुद्धा आणखीन घ्यायचे राहिलेले आहेत, तर त्याचा टाइम सुद्धा थोडंसं रिड्यूस करायचं. जवळपास 12 लेक्चरमध्ये आहे ना हा संपूर्ण चॅप्टर जो आहे तो कंप्लीट करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. तर तुमचं एकच काम आहे, सातत्य ठेवायचं, स्वस्थ राहायचं आणि मस्त राहायचं, अभ्यास करत राहायचं आहे. तोपर्यंतसाठी विश्रांती घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.